नमस्कार मित्रांनो, माझं नाव राज ज्ञानदेव जंगम आणि तुमचं स्वागत आहे एका नवीन ब्लॉगमध्ये. आजच्या ब्लॉगमध्ये आपण मस्त एन्जॉय करणार आहे, कारण की आज आहे माझा रायडिंग ग्रुपची ॲनिव्हर्सरी ट्रिप. आणि त्यासाठी मी आलेलो आहे कुठे माहिती का, सेजल वर्ल्डला. गाईज मी तुम्हाला QR कोड देतो, सगळ्यांनी पाठवून द्या. क्या बात आहे, बाय भी करता. तर आपण जाणार आहे सेजल वर्ल्डला. तर मी विचार केला तुम्हालाही आमच्यासोबत घेऊन जाऊ आणि तुम्हालाही मजा करता यावी. सो येस, चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, लाईक करा, शेअर करा आणि आजचा ब्लॉग मस्त एन्जॉय करा. तर आता पटकन आवरू आणि आपली जर्नी स्टार्ट करू. मस्त क्लायमेट झालं आहे, थंड थंड हवा सुटलेली आहे. तर आज राईडला आपण चाललेलो आहे आणि आजची राईड स्पेशल आहे. आपण चाललो आहे सेलिब्रेशन करायला, कारण की आमच्या रायडिंग ग्रुपची आज 5th ॲनिव्हर्सरी आहे. आणि अजून एक गोष्ट सांगायची तुम्हाला, मी आज रायडिंग जॅकेट घातलेलं आहे. जे आपण भाऊला गिफ्ट केलं होतं ते आज रायडिंग जॅकेट मी घालून चाललेलं आहे राईडला. आणि तुम्हाला गंमत सांगू, याच्यामध्ये व्हेंटिलेशन खूप जास्त आहे, कारण की मला थंडी वाजायला लागली जॅकेट घालून. बापरे. आपने कोई एक्सपीरियंस नहीं है राइडिंग जैकेट का ना, इसीलिए 800. चलो, फ्युएल अप झालेला आहे. सनराइज होतोय, मस्त छान क्लायमेट झालं. वा, ऐसा ही फ्रेश क्लायमेट चाहिए अपने को राइडिंग को. संडेला सुद्धा कार्स बाईक दिसत आहेत रोडला एवढ्या सकाळी सकाळी. अरे गप झोपायचं थंडीतून, कुठे चाललेत? आमच्यासाठी रस्ता मोकळा करा. शाबाश बेटा, बहुत बढिया. हायवेला टर्न मारता येडं आहे काय? 29 रायडर्स पुण्यातून निघणार आहे आणि आमचा एक स्पेशल रायडर येणार आहे, तो साताऱ्यावरून येणार आहे. नवल्या ब्रिजवर पोचलेलो आहे. आता इथं आहे स्पीड लिमिट 30चं. आता 30च्या स्पीडने गेल्यावर काय व्हायचं माझं? 2 मिनटात पोचू आपण आपल्या मीटअप पॉईंटवरती. लेफ्ट साईडला आपली इंजिनियरची आहे आणि आपले रायडर ऑलरेडी पोचलेले आहेत. मीच लेट आलो आहे. हॅलो हॅलो, आपले नवीन सबस्क्रायबर. थँक्यू सर, थँक्यू. यस यस, तोच. नाही बहुत मेहनत करताय, कष्ट घेत. आलो काही नाही, बाहेर आता तू. घाबरला तो. सो आपण पोहोचलेलो आपल्या मीटअप पॉईंटवरती. सगळे रायडर्स थांबलेले तिकडे. ड्रोन शॉट पण घेतला छोटासा. थोडी जागा कन्जेस्टेड आहे त्यामुळे ड्रोन शॉट आलाय कसं काय माहीत नाही, पण अजून चांगला ड्रोन शॉट घेऊ. आणि येस, रायडिंग जॅकेट पण घातलेलं आहे आज. कसं वाटतं कमेंट करा. आणि सगळ्या बाईक्स लावलेल्या आहेत. तर आपण पहिले एक मस्त व्यवस्थित शूट घेऊ लाईनअपचा आणि त्यानंतर तुम्हाला परत भेटतो. हेच काय वेगळंच असं. अरे आता तर जोड गर्लफ्रेंडला सकाळी सकाळी. परत हा. बरोबर. खरंच समजेल रे ड्रोन शॉट. एक नंबर आहे. कसा वाटला ड्रोन शॉट?
मित्रांनो, व्हेरी गुड मॉर्निंग. आजचा आपला खास एकदम ओकेजन आहे, ॲनिव्हर्सरीचं 5th ॲनिव्हर्सरीचं ओकेजन आहे. आणि तुम्हाला सगळ्यांना बघून मला नेहमीसारखाच खूप आनंद होतो आहे. आज इनफॅक्ट जास्तच होतो आहे. आणि बरेच दिवसांनी छान लोकं सगळी जमलेली आहेत. पहिल्यापासून आपल्या मी बरोबर असलेली सुद्धा बरीचशी लोकं आज इकडे आहेत. आणि इनफॅक्ट तो सगळ्यात महत्त्वाचा आणि आनंदाचा मुद्दा आहे मला वाटतं आजच्या आपल्या राईडचा. नवीन जेवढे लोक आले आहेत, अनिकेत, देवेश, नंतर कोणी अजून नवीन एक आहे, नाही तसे बाकी जुनेच आहेत, पण तुमच्या दोघांचं खूप खूप स्वागत. पहिल्यांदाच आलाय तुम्ही मीच्या इव्हेंटला, सो वेलकम टू मी. A few moments later. चलो रायडर्स, लेट्स गो. 7:30 झालेले आहेत, आपली जर्नी स्टार्ट झालेली आहे. सनराईज झालेला आहे आणि छान वाटतंय. आणि हा क्लायमेट तर एकदम अल्टिमेट आहे. मॉर्निंगला राईड करायचं असेल ना, ते एक वेगळी एनर्जी येते. आणि मी एनी टाईम एक्सायटेड असतो रायडिंगसाठी. आणि त्यात आजचा दिवस एवढा स्पेशल आहे ना, क्या बात आहे. खूप दिवसानंतर माझी राईड झाली. आजचा ब्लॉग तुम्ही पूर्ण बघा, तुम्हाला पण मजा येईल आमच्या या फंक्शनमध्ये. कंधों से मिलते हैं कंधे, कदमों से कदम मिलते हैं, हम चलते हैं तो ऐसे दिल दुश्मन के हिलते हैं. हे गाणं आज मला बोलू वाटलं. तसेच चाललंय सगळे. आपण आपल्या फर्स्ट डेस्टिनीवरती पोहोचलेलो आहे, श्रीराम वडापाव सेंटर. आपण पहिल्या जाऊन बाईक्स पार्क करू. ऑलमोस्ट आपले रायडर्स आलेले आहेत. भाई तू चुकीच्या ठिकाणी थांबला. शपथ. इकडे 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 मला 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 कोण देते एवढं. तर आम्हाला पण एक भेटेल का? किती? हा का? संपला. कमाया जैसे उसी शान से उड़ाया भी, कभी भी नोट पे हमने रबर नहीं बांधा. नाश्ता वगैरे करून झालेला आहे आणि मस्त गप्पा मारतोय. आणि पुढचं प्लॅनिंग करतोय की कुठे अजून शूट घ्यायचं, कारण की आपल्याला एक ड्रोन शूट पण घ्यायचं छान मस्त. सगळेजण थांबलेत. आणि आमचे एक स्पेशल रायडर आहेत, ते रायडिंग कारमध्ये करतात आणि एकटेच 7 सीटरमध्ये आलेले आहेत. आताचं जे बिल आहे ना, हां आताचं ते तिथं जाऊन स्प्लिट करणार आहोत. हे आम्ही नाही ओळखत. कोण आहे तुम्ही? जास्त कोणी खाल्ले, फोटो आहे कोणी भरले. बिल स्प्लिट होणार आहे, बिल स्प्लिट होणार आहे. गाईज मी तुम्हाला QR कोड देतो, सगळ्यांनी पाठवून द्या. जेवढे सबस्क्रायबर आहेत त्यांनी 10,000 रुपये जरी पाठवले. अरे बहुत होईल, बहुत होईल. आपण अजून 2-2 वडापाव खाऊ शकतो. हरामी हो बेटा. श्रीराम बेस्ट वडापाव डायनिंग हॉल. Please like, share and subscribe. खतम. प्लीज So please sabarakai saraka whatever. हा खूप मेहनती मुलगा आहे. हा खूपच जास्त आहे. आणि सबस्क्राईब करा आणि शेअर पण करा आणि असे कमेंट्स करा की बघा हे कसे विदूषक लोक काय बोलतात. योगेश रावे, श्रीरामचे मालक. कधी आलात तरी सुद्धा इकडे थांबा, आवर्जून यांना भेटून जा.
आणि मी जवळजवळ 20 वर्ष झाले त्यांना ओळखतोय. ठीक आहे, येस, आपण फोटो काढूया. आज आपली अॅनिव्हर्सरी पण आहे बाईकची, सगळी रायडिंगची. येस, धन्यवाद 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 धन्यवाद. आता तुम्ही विचार करत असाल की मी कारमध्ये काय करतोय, तर कारमध्ये शूट करायचं, त्यामुळे मी कारमध्ये बसलेलो आहे अभिजित सरांसोबत. लेफ्टला चाललोय आपण आता फलटण रोडला. फलटण रोडला चाललेलो आपण. हा, आय थिंक हाच रस्ता आहे वाटतं. आता मी त्या गाडीमध्ये बसणार आणि यांचं शूट घेणार आहे. सो नेक्स्ट डेस्टिनी आहे वीर डॅम. तर आता आपण फलटण हायवेला आहे आणि मस्त. आता हा रस्ता तर खूप मोठा आहे, चांगला. हा सरळ रस्ता आहे वीर डॅमला जाण्यासाठी. या बाजूला वीर डॅम आहे. क्या बात आहे. इथे शूट खूप भारी घेता येईल. सही. डोळ्यांनी बघायला तर अप्रतिम वाटतंय. इन्फिनिटी वाटतं, इन्फिनिटी. क्या बात आहे. आपण पोहोचलेलो आहे सेजल वर्ल्डमध्ये आणि आम्ही रूममध्ये आहे. ही आपली रूम आहे. आम्ही तिघांनी भरपूर मस्त मजा केलेली आहे. क्या बात आहे. मैं भी करता व्हिडिओ मध्ये असं असते. हा ना, ते हे थोडं सेट करतो हा केसर. एक माणूस ठेवला पाहिजे आणि केस सेट करा. AC रूम आहे आणि इकडे गुडीजचं पॅकिंग चालू आहे. आम्ही खास साताऱ्यावरून माणूस मागवलेला आहे गुडीज पॅकिंग करण्यासाठी. आता केक कटिंग करायचं आपल्याला. केक कटिंगची सेरेमनी आहे, ती करू आपण सेलिब्रेट. आणि खूप सारे लहान मुलं पण आलेले आहेत आज. कुणाची तरी ट्रिप आली वाटलं, कुठल्या तरी स्कूलची. तुम्हाला सेजल वर्ल्ड पण दाखवतो पूर्ण. त्या बाजूला टर्फ आहे, इकडे पण हॉल आहे, या बाजूला पण आहे. आता इथे सगळेजण थांबलेले आपले रायडर्स. केक आणलेला आहे, स्पीकर सुद्धा आणले गाणी लावायला. आपला 5th अॅनिव्हर्सरीचा बॅनर आहे. क्या बात है. लय डेंजर दिसते. 5th अॅनिव्हर्सरी स्पेशल केक. आणि इकडे खूप अटीतटीचा सामना चाललाय फोटो काढण्यासाठी. एवढी सगळी जी गर्दी जमली आहे ना, ती या केक साठी आहे.
कसं आहे, मजा येते का? आतापर्यंत ब्लॉग आवडला असेल चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. मस्त सेलिब्रेशन झालं, केक कटिंग केलं, डान्स केला, गुडीज पण भेटल्या. गुडीज पण दाखवतो तुम्हाला. तर 5th ॲनिव्हर्सरी आम्ही आज सेलिब्रेट केलेली आहे. आता आपण मस्त जेवण करू, कारण की खूप भूक लागली, कारण की माझा नाश्ता स्किप झालेला आहे. तर पटकन जाऊ, जेवण करू. तुम्हाला जेवणाचा मेनू दाखवतो काय काय. रोटी, काकडी, पापड, गुलाबजाम, पनीरची भुर्जी आय थिंक, आणि राजमा आहे, आणि इकडे कोथिंबीर वडी आहे. कसं वाटतंय? मस्त, खूप छान जेवण आहे. येस. आणि मी सगळ्यांना डिस्टर्ब करतोय, व्यवस्थित खातायत सगळे. मन लावून खातायत. आता जेवण करून घेतो, जेवण झाल्यावर तुम्हाला भेटतो. बाय बाय, गुड नाईट. असं काढा ना, ते कसं वाटत. तर आम्ही मजुरी करायला चाललंय. मजुरी मजुरी करायला चाललंय. कोणी काम देतं का? आम्ही आता स्विमिंग पूल मध्ये चाललोय. बापरे, आम्ही असली मजा केली ना रूम मध्ये. एका रूम मध्ये आम्ही एवढी जण गोंधळ घातला, आणि आमचे काही मेंबर्स पाण्यात गेलेत का, आपले स्पार्टन्स. खतरनाक मजा आली. स्विमिंग पूल मध्ये आम्ही राडा घातला, राडा मजबूत. मस्त की फ्रेश वगैरे झालो, आता पटकन जाऊ आणि कॉफी वगैरे पिऊन घेऊ. गेलो तर खूप भूक लागली. मस्त थंड पाणी होतं. बापरे, खतरनाक. आणि आता मस्त सनसेट झालेला आहे. त्या बाजूला कमाल व्ह्यू दिसतोय. चलो आपण ब्रेकफास्ट करू. आणि काही कॉफी पण आहे, पण कॉफी गायब केली. हा माणूस जर कुठे दिसताना खाना झालं. साताऱ्यात राहतो. ऍड्रेस तुम्हाला ना डिस्क्रिप्शन मध्ये देतो. काही विचार दिसता शेती. चलो, आपण भरपूर हाईटला आहे, वरती चाललोय. आणि या बाजूला व्ह्यू बघा कसा आहे. हेल्मेटमध्ये मी कॉमेडी दिसतोय का? ही केसेस सगळी माझी हेअर्स बाहेर आलेले. क्या बात आहे. नाही पडणार. हे खूप हालतंय, हे खूप हालतंय. त्या बाजूला झिपलाईन स्टार्ट होते आणि इकडे येऊन संपते. चलो, एक ऍक्टिव्हिटी पार केली आपण. आता सेकंड ऍक्टिव्हिटीकडे. आणि हे बघा, हे तर कसलं डेंजर आहे. अच्छा, हे काढायचं आहे का? मी म्हटलं मी पुढं का जात नाहीये. हे आपल्याला सेफ्टीसाठी आहे, आणि मी इथंच ठेवलेलं. इथं काढायचं आणि परत लावायचंय. बाप रे. सौमित्र चाल.
आय होप की आजचा व्लॉग तुम्हाला आवडलेला असेल. तर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, जेणेकरून मलाही कळेल की व्लॉग कसे होत आहेत. आता भेटूया आपण पुढच्या व्लॉगमध्ये. बाय बाय.